रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूर शहर जिल्हा आरटीओ कार्यालयातील पूर्वीचे उपप्रादेशिक अधिकारी संजय डोळे गायकवाड व सध्याचे चालू प्रादेशिक अधिकारी नेरपगार हे प्रमुख अधिकारी आरटीओ कार्यालयात असून देखील नसल्यासारखे दिसत आहेत। कारण प्रादेशिक कार्यालयात व आवारातील रस्ते खड्डेमय झाल्यात, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाहीये। मात्र आरटीओ कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य सोलापूरवासियांना व लाखो नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। आरटीओ कार्यालय आता प्रादेशिक कार्यालय होऊन मुख्य अधिकारी नेरपगार, उपप्रादेशिक अधिकारी विजय पाटील व अमरसिंह गवारे यांच्या समस्येकडे दुर्लक्ष 100% आहे। आरटीओ कार्यालयामध्ये फक्त दलाल आणि दलालांच्या वाहनांचं वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्यानं या इथं सामान्य जनतेचं वाहन लावण्याकरता जागा अपुरी पडतीये। कार्यालयात व परिसरात फक्त एजंटांच्या गाड्या जिकडे तिकडे दिसत असून जनतेला आपली गाडी लावायला साधी जागा सुद्धा उपलब्ध नाही। इतकंच नव्हे तर आरटीओ कार्यालयात आपलं काम घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रस्ता अतिशय खराब असल्यानं गाडीवरची कसरत करावी लागते। इतकंच नव्हे तर येथील एजंट व शिपाई यांना वाहन लावण्याची थोडी देखील शिस्त नाही। 2 व्हीलर वाहनधारक, 3 व्हीलर वाहनधारक, 4 व्हीलर वाहने कुठेही कसंही लावले जातात। कार्यालयात फक्त एजंटांच्या गाड्यांचा सुळसुळाट असून त्यांच्या वाहनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। आरटीओ कार्यालयात येणारा अधिकारी कोण, दलाल कोण, एजंट कोण, जनतेनं कुणाकडे न्याय मागावा, कुणाकडून काम करून घ्यावे असा सावळा गोंधळ सुरू आहे। प्रत्येक कार्यालयामध्ये दलालांचा भरणा असून प्रादेशिक कार्यालय फक्त दलालावर चालते का असा प्रश्न उपस्थित होतोय। आरटीओ कार्यालयात व परिसरात एजंटांच्या गाड्या लावण्यावर कोणतेही निर्बंध नसून सर्वसामान्य नागरिकांना गाडी लावल्यास इकडे लावू नका, तिकडे लावू नका असं म्हणून वादविवाद केला जातो। सध्या देशभरामध्ये ऑनलाईन सुविधा असून देखील ऑफलाईन कामं करण्यासाठी पूर्वीपेक्षा डबल पैसे सामान्य जनतेकडून घेतले जात आहेत। हे सर्व पैसे एजंट आपल्या खिशात घालत आहेत। याकडे कुठल्याही प्रादेशिक अधिकाऱ्याचे लक्ष नसून उलट एजंट व दलालांना सहकार्य करत असल्याचं सामान्य जनतेतून बोललं जात आहे। प्रादेशिक अधिकारी नेरपगार व विजय पाटील, मुलानी, अमरसिंह गवारे हे सतत त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या एजंटला सहकार्य करतात, मात्र सर्वसामान्यांचे कोणतंच काम करत नाहीत। सामान्य जनतेला व गोरगरीब कष्टकरी शेतकरी वाहनधारकाला दलाल एजंटांकडून ऑनलाईन रकमेपेक्षा जास्त डबल पैसे दिले जातात। प्रत्येक कामात प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्याचे इन्कम अर्थात महसूल रक्कम घेण्याकडे व जमा करण्याकडेच लक्ष आहे। मात्र महसूल देणाऱ्या नागरिकांसाठी साधा रस्ता देखील इकडे उपलब्ध नाहीये। आरटीओ कार्यालयातील रस्ता तरी सुंदर व चांगला असावा एवढीच इच्छा नागरिकांतून व्यक्त होतीये। एखाद्या खेडेगावात देखील एवढा रस्ता खराब नसतो, तेवढा खराब रस्ता या आरटीओ कार्यालय व परिसरात झालाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।